कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जानू, आई बाबा दाखवत नाहीयेत, पण एवढा सगळा खर्च ते कसं मॅनेज करत असतील? मला कळलंय माझ्याच नशिबात काहीतरी दोष आहे, म्हणून हा सगळा गोंधळ होतो। ताई अगं प्लीज असं काहीही बोलू नकोस। आणि आई बाबांनी आधीपासूनच काहीतरी प्लॅनिंग केलं असणार आहे। मला वाटतं आपण हे लग्न पुढे ढकलायला हवं। हा ताई काहीही काय? आणि आई बाबा तयार होणार आहेत का याला? आणि प्रॉब्लेम्स आहेत म्हणून नाही जानू, मला बाबांशी बोललंच पाहिजे। ताई अगं ताई काय करतेस? थांब प्लीज ताई, नको जाऊस। बाबा, अरे भावना, ये ना ये। मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं। अगं बोल ना मग, आधी बस, आरामात बस आधी। हा, आता बोल, काय बोलायचंय तुला? बाबा, आपण हे लग्न पुढे ढकलू शकतो का? काय असं का बोलतेस तू? आपल्याकडे पैसे जमवण्यासाठी पुरेसा वेळ नाहीये। अगं मगाशी बाहेरच नव्हतं म्हटलं का मी की पैशांची काळजी करण्याची काहीही गरज नाहीये। आणि भावना, या कारणाकरता कोणी लग्न पुढे ढकलतं का? मला तुमच्याकडून फक्त एकच गोष्ट हवी, मला तुम्हा सगळ्यांचा वेळ हवाय। अगं हो, कारण कामच इतकी आहेत की तुम्ही सुट्ट्या काढून कामं नाही ना केलीत तर पूर्ण होणारच नाहीत। बोल, कधी सुट्टी काढतेस? बाबा, मी काय तुम्हाला आज ओळखते का? हो, लहानपणापासून बघतीये मी। मला माहितीये एक वेळ तुम्ही उपाशी राहाल, पण आमच्या समोर भरलं ताट येईल याची तुम्ही बरोबर सोय करता। आताही तुम्ही तेच करताय ना? भावना, अगं असं काही नाही अजी। तसंच आहे, मला माहितीये ना, तुम्ही कधीच कुणाकडनं उसने पैसे नाही घेणार। मी माझा पगार जरी तुम्हाला दिला ना तरी तुम्ही कधी त्याला हात नाही लावत। माझी आणि जानूची तर तुम्ही किती काळजी घेता, अगदी लहान मुलांसारखी। आम्हाला काय हवंय काय नकोय हे आम्ही सांगण्याआधी तुम्हाला कळलेलं असतं। तुम्ही खूप चांगले बाबा आहात। आम्ही खरंच खूप लकी आहोत की आम्हाला तुमच्यासारखे बाबा मिळाले। पण माझे हिरो बाबा जेव्हा एक टक लावून कुठेतरी बघत बसतात, सारखा हिशोब करतात, 1 तारखेला मिळणाऱ्या पगाराची वाट बघतात, तेव्हा त्रास होतो। आता माझ्या लग्नासाठी पैसे जमवायला तुम्हाला इतका त्रास होतोय ते नाही सहन होते मला। भावना, लक्ष्मी, अगं अगं ऐकलंस का भावना काय म्हणते ते? खरंच आपली मुलगी खूप मोठी झाली ना। अगं भावनाचं म्हणणं आहे की आपल्याला पैशांची अडचण आहे म्हणून आपण हिचं लग्न पुढे ढकलूया। अहो, आपली भावना आहेच गुणाची। ए बाळा, आम्हाला ना तुझा खूप अभिमान आहे बघ। कसं आहे ना बाळा, काही गोष्टी या जेव्हाच्या तेव्हाच व्हायला पाहिजेत बघ। आणि तू नको काळजी करू, आम्ही दोघं आहोत ना। मग तू फक्त तुझ्या लग्नात आनंदात राहा बस। आई, आई बाबा म्हणून तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडताय ना, मग मुलगी म्हणून मला माझं कर्तव्य पार पाडू दे की। हे बघ, माझी थोडी सेव्हिंग्ज आहेत आणि हवं तर मी श्रीकांत सरांकडनं 1 लाखभर रुपये ऍडव्हान्स घेऊ का? अगं त्याची गरजच नाहीये काही। आणि भावना, अगं मी माझ्या मुलांकडून कसे घेईन पैसे? तुझा आमच्यावर विश्वास नाही आहे का? आहे ना? मग झालं तर मी आणि तुझे बाबा आम्ही सगळं बघू। तू जा बघू, शांतपणे झोप आता।
नको काळजी करू. मला कळत नाहीये त्या भावनाच्या आईने अजून लग्न कॅन्सल कसं केलं नाही. मी दिलेल्या वॉर्निंगचा सिरियसनेस कळला नाहीये का तिला? कदाचित मला वाटलं होतं हे लोक म्हणतील की आम्हाला लग्न झेपत नाहीये, पण सरप्राईज, लग्नाच्या तयारीला लागलेत. आता काय, तुझ्या आईच्या तालावर नाचायचं. ती मिडल क्लास मुलगी घरात येणार आणि सगळ्या घराचा ताबा घेणार. सगळा प्लॅन फसला. तू जरा गप्प बसशील? आधीच माझं डोकं आउट झालंय. हॅलो. हॅलो, कशी चालली लग्नाची तयारी? नाही, त्यानंतर तुम्ही मला काही कळवलं नाही. हे बघा, आमच्या स्टेटसला सूट होईल ना असंच लग्न व्हायला हवं. तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला साजेसच सगळं करू आम्ही. म्हणजे आता कार्यालयाची चौकशी सुरू केली आहे आम्ही, म्हणजे अजून ठरलं नाहीये. मी ना यांच्याशी बोलून तुम्हाला कळवते. म्हणजे तुमचं अजून काहीच फायनल नाहीये? तुम्ही अजून तुमच्या मिस्टरांशी सुद्धा बोललेलं नाही आहात? हे बघा, तुम्हाला नक्की हे लग्न करायचंय ना? नाही नसेल करायचं तर तसं क्लिअर सांगा. एनिवे, आम्ही तुमच्या मागे लागलोच नाहीये. तुम्हाला जर तर नसेल पॉसिबल तर लग्न कॅन्सल करा आणि तसं सांगून टाका. अहो नाही नाही, असं टोकाचं बोलू नका हो. आम्ही करणार ना, तुम्हाला साजेसं सगळं करणार. आमच्या परीने जे जे शक्य आहे ते सगळं करूच आम्ही. तुम्ही काळजी करू नका. ठीक आहे, मग सगळ्यात आधी ना एक मोठा, आलिशान आणि ग्रँड वाटेल असा हॉल बुक करा. नंतर पुढचं बघू आपण काय करायचं ते. हो. झोप येत नाहीये. अगं 1 वाजून गेला असेल. डोळे मीठ आणि झोपायचा प्रयत्न कर. लक्ष्मीसारखा तोच विचार करत राहिलीस ना तर तब्येतीवर परिणाम होईल. देव यातून बाहेर पडायचा मार्ग नक्की दाखवेल आपल्याला. झोप. मग तरी तुम्ही जागे का? तुम्ही म्हणताय ना देव मार्ग दाखवेल. मग झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.